बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवरातील वाढत्या पाणी पातळीमुळे कमळजा माता मंदिर धोक्यात आले आहे। देवीच्या मूर्तीपर्यंत पाणी पोहोचल्याने संतप्त भाविकांनी मंदिर वाचवण्यासाठी लोणार तहसील कार्यालयासमोर सामूहिक बेमुदत उपोषण सुरू केले आहे। लोणार सरोवरातील सातत्याने वाढणारी पाणी पातळी आता भाविकांच्या श्रद्धास्थानासाठी धोक्याची घंटा ठरत आहे। सरोवराच्या काठावर बसलेल्या कमळजा देवी मंदिरातील मूर्तीच्या डोळ्यांपर्यंत पाणी पोहोचले असून काही दिवसात संपूर्ण मूर्ती पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे। या पार्श्वभूमीवर तातडीने संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी भाविकांकडून सातत्याने केली जात होती। मात्र प्रशासनाकडून ठोस निर्णय न झाल्याने संतप्त भाविकांनी 23 फेब्रुवारी 2026 पासून लोणार तहसील कार्यालयासमोर बेमुदत सामूहिक उपोषण सुरू केले आहे। पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने भाविक या आंदोलनात सहभागी झाले आहेत। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन झालेल्या लोणार सरोवर विकास समितीची बैठक होऊनही प्रत्यक्ष काम सुरू झाले नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। स्थानिक प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि शासन एकमेकांकडे जबाबदारी ढकलत असल्याने भाविकांमध्ये संतापाचे वातावरण आहे। तात्काळ उपाययोजना न झाल्यास तीव्र जन आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला। फॉरेस्टवाले म्हणतात आम्हाला सीएमची परमिशन लागती, पुरातत्व ESI जे होते ते मधमल कोणाची परमिशन लागत नाही संरक्षण भिंत बांधण्यासाठी। मग या अटकलो कुठं? आता हे प्रशासनावर चाललंय। याला सर्वस्वी जबाबदार इथून पुढच्या जितके समजा लोणारमध्ये जे काही होईल याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील। प्रशासन भाविक भक्तांचा चेंडू करतो। हा अधिकारी त्याच्यावर लोटतो, तो अधिकारी त्याच्यावर लोटतो। मूळ यात कोणीच निर्णय म्हणजे मार्ग कोणी काढत नाही, यात ठोस मार्ग कोणी काढत नाही। या प्रश्नाची विल्हेवाट कोणी लावत नाही। या प्रश्नाला म्हणजे पूर्णत्वास नेण्याचा कोणाचाच प्रयत्न नाही। भाविक आले, या अधिकाऱ्यांना त्या अधिकाऱ्याकडे पाठवायचं, त्या अधिकाऱ्यांना त्या अधिकाऱ्याकडे बोट करायचं। तो म्हणतो हा NOC भेटत नाही, तो म्हणतो ती NOC भेटत नाही, तो म्हणतो त्याची परवानगी भेटत नाही। शासन प्रशासनावर आणि प्रशासन शासनावर लोटतं। बाकी हे कोणीच काही करत नाही। एखाद्या भाविक भक्ताचा या सगळ्यात जीव गेल्याशिवाय हे काही जागी होत नाही असं वाटतं। सर्वात महत्त्वाची गोष्ट एक रामगयाचं पाणी जे आहे ना त्यांनी जे आणलं वरच्या 1 फुटीवर ते बगैर परमिशनचं आणलेलं आहे। वन विभागाला काही करायला चालते। त्यांनी जे पाणी आणलं रामगयाचं तिथून पाईपलाईन करून आणलं। आता या त्याच्या पाईपलाईनला त्याला परमिशन लागत नाही ना आपल्या पाईपलाईनला परमिशन लागायला लागली। अवैधरित्या अनेक प्रकारचे उत्खनन त्यांनी तिथं केले आणि त्या सगळ्या विषयावर गावातल्या भाविक भक्तांनी कधी बोट ठेवला नाही। आपलं मागणं फक्त आपल्या देवीचं मंदिर पाण्यात जाऊ नये एवढं होतं।